बऱ्याच जणांसोबत असं होतं की आपल्याकडे एखादं कौशल्य असतं, काहीतरी नवीन करून दाखवण्याची जिद्द असते, पण नेमकं सुरुवात कुठून करायची हेच कळत नाही. खास करून दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीत, ज्यांच्याकडे उत्तम कौशल्य असूनही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या वाटेत अनेक अडथळे येतात. आज आपण याच मोठ्या आव्हानावर महाराष्ट्र शासनाने आणलेला एक महत्त्वाचा उपाय अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर स्वयंरोजगाराच्या मार्गात नेमके अडथळे तरी कोणते येतात? सगळ्यात मोठा आणि पहिला प्रश्न उभा राहतो तो म्हणजे आर्थिक पाठबळाचा. पैसा कुठून आणायचा? मग येतात मर्यादित संधी, रोजगारासाठी जे शिक्षण हवं त्याची कमतरता आणि उद्योग क्षेत्रात आधीच असलेल्या कमी जागा. या सगळ्या गोष्टींमुळे अनेक कुशल दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करणं जवळपास अशक्य होऊन बसतं. पण आता ही परिस्थिती बदलायला सुरुवात झालीय. ह्या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक खूप महत्त्वाचं पाऊल उचललंय. एक अशी नवीन योजना आणलीय जी थेट ह्याच समस्येच्या मुळावर घाव घालते. आणि या योजनेचं नाव आहे दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता साधनसामग्री म्हणजेच टूल किट घेण्यासाठी वित्तीय सहाय्य. या नावातच योजनेचा संपूर्ण उद्देश अगदी स्पष्ट होतो, नाही का? आणि या योजनेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि आकर्षक भाग म्हणजे यात मिळणारं आर्थिक सहाय्य. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी साधनसामग्री खरेदी करायला तब्बल 15,000 रुपयांचं थेट आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तर आपण सुरुवातीला रोजगाराच्या या मोठ्या आव्हानाबद्दल बोललो. आणि आता यावर उपाय म्हणून ही नवीन योजना नक्की कशी काम करते हे आपण जरा सविस्तरपणे पाहूया. या योजनेमागे शासनाचे काही अगदी स्पष्ट उद्देश आहेत. पहिला, व्यवसायासाठी लागणारी हत्यारं आणि उपकरणं घेण्यासाठी आर्थिक मदत करणं. दुसरा, स्थानिक पातळीवरच छोटे मोठे उद्योग किंवा सेवा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणं. आणि या सगळ्यामधून आत्मनिर्भरता वाढवून आर्थिक सक्षमीकरण करणं, जेणेकरून कौटुंबिक उत्पन्न वाढेल आणि राहणीमान सुधरेल. हे या योजनेचं अंतिम ध्येय आहे. ठीक आहे, योजना तर चांगली आहे, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळू शकतो आणि त्यासाठीचे नियम, अटी काय आहेत? चला, तेच आता समजून घेऊया. योजनेसाठी पात्रतेचे निकष अगदी सरळ आणि सोपे ठेवले आहेत. अर्ज करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला हवं. दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारांसाठी ही योजना लागू आहे. एक सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे अर्जदाराने सरकारी किंवा सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेतून कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. आणि हो, मिळणारी मदत ही फक्त त्याच व्यवसायाशी संबंधित टूलकिट किंवा साधनसामुग्री घेण्यासाठी वापरता येईल. आणि ही एक खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे. या योजनेमध्ये ज्या दिव्यांग महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केलं आहे त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक खरंच खूप सकारात्मक पाऊल आहे. बरं, पात्रता तर समजली. आता बघूया की अर्ज नक्की कसा करायचा. काय आहे याची प्रक्रिया? अर्ज करण्याआधी काही महत्त्वाची कागदपत्र तयार ठेवावी लागतील. यात काय काय आहे? तर ठरलेल्या नमुन्यातील अर्ज, UDID कार्ड जे दिव्यांगत्वाचा पुरावा आहे, आधार कार्ड, प्रशिक्षण पूर्ण केल्याचं सर्टिफिकेट, रहिवासी दाखला, तुम्हाला कोणते टूलकिट हवा आहे त्याची यादी आणि तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्याचा तपशील. आता ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 4 सोप्या पायऱ्यांमध्ये समजून घेऊ. पहिली पायरी, सगळी कागदपत्र जोडून अर्ज जिल्हा कार्यालयात जमा करायचा. दुसरी पायरी, तिथे तुमच्या अर्जाची पूर्ण छाननी केली जाईल. तिसरी पायरी, जिल्हा परिषदेच्या CEOच्या अध्यक्षतेखाली एक समिती लाभार्थ्यांची निवड करेल. आणि चौथी, सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे निवड झाल्यानंतर दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून 15,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. पण थांबा, ही जी प्रक्रिया मी आत्ता सांगितली ती आता पूर्वीपेक्षा खूपच जास्त सोपी झाली आहे. आणि याचं कारण आहे एक आधुनिक टेक्नॉलॉजी. हो, कारण शासनाने ही सगळी प्रक्रिया आता ऑनलाईन केली आहे, ज्यामुळे अर्ज करणं आता पूर्वीपेक्षा खूपच सोपं, वेगवान आणि पारदर्शक झालं आहे. याचं नाव आहे दिव्यांग सहाय्यक AI पोर्टल. हे काही साधंसुधं पोर्टल नाहीये. 22 फेब्रुवारी 2026 रोजी हे सुरू झालं आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या सगळ्या सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी देणारं हे देशातलं पहिलं AIवर आधारित सिंगल विंडो सिस्टम पोर्टल आहे. या पोर्टलची वैशिष्ट्य तर खरंच जबरदस्त आहेत. सगळ्या योजना एकाच खिडकीत मिळतायत. सगळं काम पेपरलेस असल्यामुळे पारदर्शकता आणि वेग दोन्ही वाढतो. कागदपत्र तपासायला माणसांऐवजी AIचा वापर होतो. तुमच्या अर्जाचं काय झालं हे तुम्ही घरी बसून ऑनलाईन बघू शकता. आणि सगळ्यात भारी म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याने वेळेत काम नाही केलं तर अर्ज आपोआप पुढच्या मोठ्या अधिकाऱ्याकडे जातो. इतकंच नाही तर हे पोर्टल तुमच्या माहितीनुसार तुम्हाला आणखी कोणत्या योजना लागू होऊ शकतात हेही सुचवतं.
म्हणजेच ही योजना म्हणजे केवळ एक आर्थिक मदत नाहीये, तर हे आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले खूप भक्कम पाऊल आहे. आणि गंमत म्हणजे सरकारची जबाबदारी फक्त पैसे देऊन संपत नाही, उलट खरी मदत तर त्यानंतर सुरू होते. अनुदान मिळाल्यावर 1 महिन्याच्या आत अधिकारी स्वतः येऊन व्यवसाय सुरू झालाय की नाही हे तपासतात. पहिलं संपूर्ण वर्ष व्यवसाय व्यवस्थित चालावा यासाठी सर्वतोपरी मदत करतात. लाभार्थ्याला दर 3 महिन्यांनी प्रगतीचा अहवाल द्यावा लागतो आणि वर्षातून 2दा व्यवसाय सुरू आहे की नाही याची पाहणीसुद्धा केली जाते. थोडक्यात काय तर ही योजना फक्त 15,000 रुपये देण्यापुरती मर्यादित नाहीये. हे एका व्यक्तीच्या कौशल्याला दिलेलं आर्थिक बळ आहे, जे त्याला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी म्हणजेच आत्मनिर्भर बनण्यासाठी मदत करतं. हेच तर खरं सक्षमीकरण आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का, की अशा एका पावलामुळे कितीतरी लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतं.